नमस्कार वायटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @कुकिंग मेरे कुकिंग एंड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 21 डिसेंबर 2023, गुरुवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग एंड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। पहा मंडळी, आज आपण जो पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ आहे तो म्हणजे कर्नाटकी पदार्थ आहे। पहा, हा कर्नाटकी पदार्थ अगदी चमचमीत झणझणीत मस्त असा हा कर्नाटकी पदार्थ आहे। तुम्ही सर्वांनी दालचा तर खाल्लाच असेल, हो की नाही? पण तुम्ही कधी कर्नाटकी दालचा खाल्लाय का? कुणी कुणी कर्नाटकी दालचा खाल्ला आहे आणि कुणी कुणी कर्नाटकी दालचा खाल्ला नाही, तसं मला प्लीज कमेंटमध्ये कळवा। ज्यांनी हा कर्नाटकी दालचा पाहिला सुद्धा नाही, कधी खाल्ला सुद्धा नाही, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खास आहे। पहा, कारण आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे कर्नाटकी दालचा बनवणार आहोत। जर तुम्हाला कर्नाटकी दालचा कशा पद्धतीने बनवतात हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। तर पहा, इथे कुकरच्या भांड्यामध्ये नवलकोल सोलून चिरून घेतलेला आहे, तसेच हिरवी मिरची घेतलेली आहे, अख्खे हिरवे मूग घेतलेले आहेत, टॅमॅटो, हळद, मीठ ॲड करून कुकरला छान असं 2 ते 3 शिट्ट्या करून हे बॉईल करून अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे। पहा, तर पहा इथे गॅस सुरू केलेला आहे, गॅसवरती पातेलं ठेवलं, पातेलं तापल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे, 1.5 चमचा तूप ॲड केलेला आहे। तेल आणि तूप दोन्ही गरम झाले त्याच्यामध्ये मी आपल्याला फोडणीला घालायची ते म्हणजे जिरं फोडणीला घालायचं आहे। त्यानंतर बोरू जी मिरची असते ना, ही बोरू मिरची ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे। पहा, ही बोरू मिरची ह्याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे। नंतर 3 लसूण फोडणीला घालायचे आहेत, नंतर कढीपत्ता फोडणीला घालायचा आहे आणि ही फोडणी आहे ना ही छान अशी तडतडून द्यायची आहे। पहा, आणि 3 लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत पहा फोडणीमध्ये। आणि ही फोडणी आहे ना एकदम खमंग अशी छान अशी तडतडून द्यायची आहे। पहा, म्हणजे एकदम कडकडीत अशी ही फोडणी आपल्याला तडतडून द्यायची आहे। पहा, आपल्याकडचा दालचा करण्याची पद्धत आणि कर्नाटकी दालचा करण्याची पद्धत फार वेगवेगळी आहे। पहा, डिफरंट आहे आणि टेस्टसुद्धा खूप वेगवेगळी आहे। पहा, आता मी फोडणीला घातलेला आहे ते म्हणजे हा दालचा मसाला आहे। आता हा दालचा मसाला कशा पद्धतीने बनवला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तसं कमेंटमध्ये कळवा। मी नक्की हा दालचा मसाला कशा पद्धतीने बनवला ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर पहा, दालच्या मसाल्याची पेस्ट मी थोडीशी फोडणीमध्ये ॲड केलेली आहे, छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला उभा चिरलेला कांदा फोडणीला घालायचा आहे। कांदा पण 2 ते 3 मिनटं छान असा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पहा, कांदा 2 ते 3 मिनटं परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर धुवून ॲड करायची आहे। तसंच आता ही फोडणी ना छान खमंग अशी परतून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीला घालायची ती म्हणजे हळद फोडणीला घालायची आहे। हळद फोडणीला घातल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग ॲड करायचं आहे। हळद फोडणीला घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दालचा मसाला पावडर ॲड करायचा आहे। हा दालचा मसाला पावडर घरच्या घरी बनवलेला आहे। ह्याची पण रेसिपी जर तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर मला तसं कमेंटमध्ये कळवा, मग मी तुम्हाला नक्कीही दालचा मसाला पावडर कशा पद्धतीने घरच्या घरी बनवला जातो ते तुम्हाला सांगेन। तर पहा, छान अशी ही फोडणी आता परतून घ्यायची आहे। आता हिंग फोडणीला घालायचं आहे। हिंग किंचितसं जास्त घालायचं आहे, म्हणजे आपण कसं चिमूटभर आपल्याकडे हिंग घालतो तर थोडंसं 2 चिमूट ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। पहा, आणि छान अशी खमंग ही फोडणी परतून घ्यायची आहे। छान खमंग ही फोडणी परतून झाल्याच्या नंतर आपल्याला हे बॉईल केलेले नवलकोल आणि हिरवे मूग फोडणीला घालायचे आहेत। पहा, आणि छान अशी एक जीव करून अशी परतून घ्यायची आहे 1 ते 2 मिनटं। आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं किंचितसं वरतून गरम पाणी ॲड करायचं आहे। गरम पाणीच ॲड करायचं, गार पाणी ॲड करायचं नाही आहे। आणि जसं आपण आपल्याकडे दालचा बनवतो ना त्याच पद्धतीने थोडीशी अशी जास्त पातळ पण नाही आणि जास्त एकदम घट्ट पण नाही, मीडियम पद्धतीने हा दालचा आपला तयार करायचा आहे आपल्याला। तर पहा, थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये अजून ॲड करते मी गरम पाणी थोडंसं ॲड केल्याच्या नंतर आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर स्वादासाठी सॉल्ट ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। मी जे ह्याच्यामध्ये पहा पहिला दालचा पेस्ट ॲड केली
आणि त्याच्यानंतर दालचा मसाला पावडर ॲड केला। ह्या दोन्हीचे रेसिपीज तुम्हाला शिकायचे असतील ना तर तसं मला कमेंटमध्ये कळवा, मी ह्या दोन्हीचे रेसिपीज तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर पहा आता ह्या कर्नाटकी दालच्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। छान उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला हा दालचा सर्व करायचा आहे। पहा आपल्या कर्नाटकी दालच्याला उकळी यायला लागलेली आहे। आता छान हिला उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे। तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कर्नाटकी दालचा? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की ह्या अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कर्नाटकी दालचा बनवून पहा, ह्याचा स्वाद घेऊन पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण हा जो कर्नाटकी दालचा बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।